मग तुम्ही आता आपलं पिक्सल लॅब आपण ओपन केलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय. आणि यात आपण आपली आजची डिझाईनची ही साईज आहे आणि एकदम प्रॉपर आपण ही केलेली डिझाईन. तर ही PLP फाईल आहे आपली. आणि यात सगळ्यात पहिल्यांदा आपण हे बॅकग्राऊंड घेतलेलं आहे. बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे आपण घेतलेलं आहे आणि त्याला एकदम व्यवस्थितरित्या इथे सेट केलेलं आहे. त्याच्यानंतर त्याला लॉक केलं. आता इथे या बाळाचा वाढदिवस आहे. या बाळाच्या वाढदिवसानिमित्त हे आपण डिझाईन बनवतो आहे, म्हणजेच शर्यत झाली ते हे करतो आहे. तर आता तिथं खाली तुम्ही फोटो बघू शकताय कशा प्रकारे होता. तर तो फोटोच्या खाली ब्लर आणण्यासाठी मी इथं थोडंसं एक ब्रशचं यूज करून इथे हे यूज केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता इथे आपण थोडंसं लेअरवर खाली राहतात मित्रांनो, जसं की तुम्हाला मागे पण सांगितलेलं आहे. तर इथं जी जिंकली गाडी त्यांचा आपण इथं फोटो टाकलेला आहे, जो की क्रॉप करून टाकलेला आहे, ब्लर क्रॉप केलेला आहे थोडासा. त्यानंतर त्याला लॉक केलं. वरती हा आता आपल्याकडं फॉन्ट आहे. हा फॉन्ट तुम्हाला मागे, तर हा फॉन्ट यूज करून त्याला आपण टेक्स्चर अप्लाय केलेलं आहे. आणि टेक्स्चर अप्लाय केल्यानंतर स्ट्रोक इफेक्ट देखील दिलेला आहे. तर त्याला आपण सेंटरमध्ये अलाइन केलं आणि लॉक केलं. आता इथे बारी येते म्हणजे आपल्या बैलांची. तर हे बैलांचे आपण 2 फोटो आहेत, ते आपण एकदम प्रॉपरली इथं आपण सेट करून घेतलेले आहेत. तुम्हाला हे अशा प्रकारे कट करायचे असतील तर आपण यावर ते एक प्रॉपर व्हिडिओ बनवलेली आहे, ती तुम्ही जाऊन बघू शकताय. आपण बैलांचे फोटो कसे क्रॉप करू शकतो, पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये दिलेली आहे. तर इथे मित्रांनो ह्यात आपण सिरलिपीमध्ये टेक्स्ट टाकून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आणि त्याला आपण एक ग्रेडियंट अप्लाय केलेले आहे. तुम्ही डायरेक्ट चेंज करू शकता ते टेक्स्ट. त्याच्यानंतर आता इकडे आपण इथं खाली थोडंसं आपले लेयर्स वर खाली झालेले आहेत, त्यामुळं हे खाली आपल्याला टेक्स्ट हे पाहायला मिळते. तर थोडंसं तुम्हाला पुढंच सांगतो. तर इथे खाली आपल्याला बैलांचे तिथं पायाचे तिथं आपल्याला बाकीचे नावं टाकायला लागतात. त्यासाठी आपण इथे ब्रश PNG एक ॲड केलेली आहे. आणि ते ॲड केल्यानंतर हे तर आता आपण हे संपूर्ण टेक्स्ट हे एकाच टेक्स्टमध्ये आपण म्हणजे एका पॅराग्राफ टाईपमध्ये आपण हे टाईप करून घेतलेलं आहे. श्रीलिपीमध्ये हे संपूर्ण टायपिंग राहते. तर तुम्हाला हे अशा प्रकारे करायचं असेल तर श्रीलिपी कन्वर्ट करून घ्या तुमचं टेक्स्ट. त्याच्यानंतर हे खालचं आपण टेक्स्ट टाकून घेऊ, जे की आपण मोठं ठेवत असतो. आम्ही जिंकतो ते मन आणि करतो तो नाद. हे अशा प्रकारे आपण हे टेक्स्ट टाकून घेतलं आहे. त्याच्यानंतर इथे आहे ती ही बुकेची PNG, ज्याचं आपण कॉन्ट्रास्ट ब्राईटनेस वगैरे वाढवलेलं आहे, जेणेकरून ती हायलाईट व्हावी. त्याच्यानंतर इकडे आता या बैल मालकाचं नाव टाकून घेतले, जे की डबल क्लिक करून तुम्ही चेंज करू शकता. त्याच्यानंतर हे ते वाघाची PNG टाकली, एकदम प्रॉपरली सेट करून घेतलेले संपूर्ण. तर त्याच्यानंतर दोन्ही पण वजीर आहेत, त्यामुळं आपण त्यांचं हे टेक्स्ट टाकून घेतलेलं आहे. DG फॉन्टचा यूज करून आपण हे बैलांचं टेक्स्ट नाव आहे ते टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला चेंज करायचं असेल तर फक्त डबल क्लिक करा. जर तुम्हाला टायपिंग येत असेल तर तुम्ही डायरेक्ट टाईप करून करू शकता, किंवा मग तुम्हाला फॉन्ट घ्यावा लागेल. तर त्याच्यानंतर हे ते आता आपण क्राऊन PNG ॲड केलेली आहे दोन्हीला पण. आणि सेम जे आपण टेक्स्चर किंवा ग्रेडियंट अप्लाय केलेलं आहे आपल्या टेक्स्टला, तेच आपण तिथे खाली यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर हे दोन्ही नावाच्या मध्ये आपण इथे सिंहाची PNG ॲड केलेली. त्याच्यानंतर इथे आता आपण खाली विरुद्ध गाडी हे टेक्स्ट टाकून घेतलेले. एकदम प्रॉपरली ही डिझाईन आपण बनवलेली आहे बिनजोड मैदानाची. त्याच्यानंतर इथे या साईडला आता हे आपण बक्षिसांची PNG आपल्याकडे ती आपण ॲड करून घेतली.
आपण तुम्हाला ती मागच्या व्हिडिओमध्ये देखील ह्या PLP फाईलच्या माध्यमातून तुम्हाला ते दिलेली आहे. तर याच्यानंतर आता इथे आपण इकडं स्पीड किंग टाकलेले आहे, एकाला पब्लिक किंग टाकलेले आहे. अशा प्रकारे आपण हे नाव देखील टाकून कंप्लीट केलेलं आहे. आता इकडे आपण तुम्ही बघू शकता इथे आपण एक भगवा झेंड्याची इथे PNG ॲड करून घेतलेली, ती लॉक केली. त्याच्यानंतर आता इथे आपल्याला वरती या बाळाचं नाव वगैरे टाकून वाढदिवसानिमित्त भव्य बिनजोड हे असं बाकीचं टेक्स्ट टाकून घ्यायचे. बघा हे अशा प्रकारे आपण टेक्स्ट टाकून कंप्लीट केलेलं आहे. आणि इकडं आता आपलं हे राहिलेलं दुसऱ्या बैल मालकाचं नाव हे देखील आपण इथे टाकून ते देखील कंप्लीट केलेलं आहे. बाकी ते बैलांचं जे नंबर वगैरे राहतात, जो की आपण बैल मालक वगैरे ते त्यांची आयडेंटिटी म्हणून ते यूज करतात, ते आपण इथे टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथं हे टेक्स्ट आपल्याकडं एक फॉन्ट आहे, त्या फॉन्टमधून हे आपल्याला एक क्लिप आर्ट आपण यूज केलेले आहे, जे त्याला सेम आपण ग्रेडियंट अप्लाय केलेला आहे. आणि इथे आपलं गाडीचा ड्रायव्हर हे टाकायचं राहिलेलं, ते आपण इथे व्हाईट कलरमध्ये आणि त्याला स्ट्रोक ब्लॅक दिलेलं आहे, ते आपण इथे यूज करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपला इथे लोगो देखील ॲड करून घेतलेला आहे. आणि फायनली आपली ही डिझाईन ही अशा प्रकारे पाहायला मिळते. एक्सपोर्ट केल्यानंतर या डिझाईनचं आपण परत इम्पोर्ट करून थोडंसं कलर ग्रेडियंट वगैरे आफ्टर डिझाईन थोडेसे चेंजेस करावे लागतात. तर थोडेसे चेंजेस केल्यानंतर हे डिझाईन आपल्याला ही अशा प्रकारे पाहायला मिळते, जी की आपले बैल देखील बघू शकता तुम्ही कशा प्रकारे चमकतात. तसेच संपूर्ण डिझाईन ही एकदम ब्राईट दिसते, जी की कस्टमरला नक्कीच आवडते. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, ही डिझाईन कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. जसं की मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आपण लवकरच एक गिव्हवे करणार आहे, ज्यात तुम्हाला संपूर्ण बैलगाडा शर्यत मटेरियल हे तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो, जर तुम्हाला ते मिळवायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलवरील संपूर्ण व्हिडिओ पहा, त्यांना व्हिडिओंना लाईक करा. व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शन आहे, त्या कमेंट सेक्शनमध्ये छानसे कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला हे संपूर्ण मटेरियल भेटेल. तर धन्यवाद मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.